नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। मी सत्यनारायण चौरे। एक्साइज PSI अर्थात खात्यांतर्गत एक्साइज PSI होण्यासाठी माननीय आयोगाने काही दिवसापूर्वी अर्थात 7 जानेवारी 2025ला सिलेबस जाहीर केलाय, अभ्यासक्रम। आणि ह्या अभ्यासक्रमामध्ये खात्यांतर्गत एक्साइज PSI साठी त्यांनी परीक्षा घेण्याचं सूचित झालंय। आता येत्या काही दिवसांमध्ये त्याची जाहिरात पडेल। माझ्या माहितीत जून मध्ये त्याची जाहिरात येणार आहे आणि जाहिरात ही बऱ्याच जागांसाठी असेल। पण याच्यामध्ये एक सगळ्यांना शंका कुशंका आहे की पात्र कोण आहे। म्हणजे आपण जर डिपार्टमेंट PSI ला पाहिलं तर त्याच्यामध्ये 4 वर्ष सर्व्हिस केले, 5 वर्ष सर्व्हिस केले किंवा 10 वर्ष 6 वर्ष सर्व्हिस केले असा क्रायटेरिया आहे जे पात्र असतात। मग आपण ही जी खात्यांतर्गत PSI ची परीक्षा आहे त्या परीक्षेला ती 2-3 वर्षानंतर परीक्षा होत राहते, त्यामुळे ती एक रेग्युलर सगळ्याला माहित आहे। पण ही जी एक्साइज PSI आहे, खात्यांतर्गत एक्साइज PSI, तर त्याच्यामध्ये एकतर कॉन्स्टेबलची भरती आहे ती लवकर होत नाही, खूप कालावधीनंतर होत राहते। आणि याच्यामध्ये ही एक्साइज PSI खात्यांतर्गत ही सुद्धा खूप कालावधीनंतर ही परीक्षा होते। तर यासाठी फॉर्म कोण भरू शकतो हा प्रश्न आहे आणि त्याचंच उत्तर आज आपल्या इथं द्यायचं आहे। तत्पूर्वी एक सांगायचं आहे की मी एक पाठीमागे व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही जणांचे फोन आले होते की त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे बॅच अवेलेबल आहे का। तर त्या संदर्भात ही पहिल्यांदाच इथं मी स्क्रीनवर तुमच्या बॅच दाखवली। ही बॅच आपण ऑलरेडी चालू केली आहे। याच्यामध्ये आपली जी परीक्षेची पद्धती जी काय आहे, 2 पेपर आहेत आपल्याकडे। म्हणजे पेपर पूर्व आणि मुख्य असं काही प्रकार नाही, एकच परीक्षा आहे पण 2 पेपरमध्ये। एक पेपर आहे आपला जो जनरली सामान्य ज्ञान 25%, मराठी 25%, इंग्रजी 25% आणि 25% बौद्धिक क्षमता म्हणजेच बुद्धिमापन चाचणीचा 25% भाग आहे। 25% भाग इंग्रजी व्याकरण आणि भाषा, मराठी व्याकरण भाषा हा भाग 25% असं 75% आणि 25% मध्ये GS आहे। आणि त्या GS मध्ये मग पर्यावरण असेल, आर्थिक बाबीचे आर्थिक घडामोडीचं असेल म्हणजे अर्थशास्त्राचा पार्ट आहे, नागरिकशास्त्राचा पार्ट आहे म्हणजे आपण पंचतराचा भाग म्हणूया, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, हे जो भाग दिलेला आहे या GS वर आधारित 25%। पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मेजर आणि मायनर ॲक्ट आहेत म्हणजे लॉ आहेत आणि त्या कायद्यावर आधारित पेपर 2 आहे आणि पेपर 1 आहे तो आपला सर्वसामान्य इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि GSचा। याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ घेतलाच आहे। पण त्यासाठी हे 2 पेपरची एकत्रित बॅच आपण लॉन्च केले, पेपर 1 आणि पेपर 2 सहित राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक खात्यांतर्गत परीक्षा। यासाठी पेपर 1 ला इथं मराठी व्याकरण आणि पंचतराचा पार्ट साठी मी स्वतः इथं आहे, रुचिता सुरे मॅडम इंग्रजीसाठी, अबू सर आहे ते भूगोल आणि चालू घडामोडीचा पार्ट घेणार आहेत, गणेश सर इतिहास आणि समाजसुधारक जो आपला पार्ट दिला आहे तो, प्रवीण अवसर आहेत अर्थव्यवस्था पार्ट घेणार आहेत आणि गणित बुद्धिमत्तेचा भाग आहे तो योगेश सर घेणार आहेत। म्हणजे याच्यामध्ये पेपर 1 कव्हर झाला। ही पेपर 1 ची टीम असणार आहे। याच्यामध्ये मराठी व्याकरण 75, इंग्रजी व्याकरण झाला म्हणजे 50% भाग इथं गेला, भूगोल आणि चालू घडामोडी, इतिहास आणि समाजसुधारक, संत वगैरे, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणचा पार्ट आणि बुद्धिमत्तेचा पार्ट हे भाग इथं 1 ची टीम असणार आहे। आणि हे 2 नंबरचा जे पेपर असणार आहे त्यासाठी एक मी स्वतः असणार आहे कायद्यासाठी, कायदे हा घटक, आणि यासोबतच आपले हे ॲडव्होकेट अभिजित सर असणार आहेत, वकील आहेत ते स्वतः, आणि ते कायद्यासाठी असणार आहेत। म्हणजे कायद्याचा जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे पेपर 2 यासाठी ही 2 जणांची आमची टीम आहे। आणि ही बॅच आपण चालू केली आहे। या बॅचचा जर वैशिष्ट्य आपण इथं पाहायची म्हटली, आता इथून खालचा हा वरचा एक पेपर झाला टीम ही 2 नंबरची, तर याची वैशिष्ट्य बॅच कालावधी तुमची परीक्षा होईपर्यंत जून मध्ये ॲड येईल, त्याची प्री आणि मेन्स असं काही प्रकार नसतो। ॲड आल्यापासून जी काही परीक्षा होईल त्या परीक्षेपर्यंत ह्या बॅचचा कालावधी असणार आहे। दुसरी गोष्ट, हे लेक्चर लाईव्ह स्वरूपात असतात प्लस रेकॉर्ड स्वरूपात, ते कोणते लेक्चर कधीही किती वेळा पाहता येतं त्याच्यावर कुठलंही बंधन नाही। त्यानंतर आपण ही टार्गेट बेसवर अभ्यास म्हणजे तुम्हाला वैयक्तिक तुमचं सगळ्यांचा एक ग्रुप बनवून त्याच्यावर डेली तुमचं अभ्यास करून घेतला जाणार आहे। परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील, तुम्ही सिलेक्ट होताल अशी एकदम परफेक्ट शिकवणी असेल, तुम्हाला काही बंधन दिले असतील ती पाळावं लागतील। आणि प्रत्येक लेक्चरची PDF स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल, सगळ्या विषयाची अगदी सविस्तर आहे। परीक्षा अभिमुख म्हणून आपण त्याला एक्झाम ओरिएंटेड नोट्स असतील प्रत्येक विषयाच्या। आणि याच्यामध्ये रिव्हिजन सेशन सुद्धा परीक्षा आधी घेतले जातील हे लक्षात ठेवायचे, म्हणजे बॅच शिकून झाल्यानंतर परत रिव्हिजन सेशन। आणि यासाठी मग तुम्ही एकतर इंटिग्रिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्या किंवा तुम्ही या 99 22 48 55 00 या नंबरवर तुम्ही फोन करा।
इथं फीसच्या बाबतीमध्ये जर विचारायचं असेल तुम्ही तरी याच्यावर कॉल करा. मोबाईल नंबर दिला आहे 99 22 48 55 00. यावर तुम्ही सविस्तर चौकशी करू शकता. आता याच्यामध्ये आपलं पाहायचं होतं काय याच्यामध्ये की पात्रता काय आहे, म्हणजेच हे एक्साइज डिपार्टमेंटमध्ये फॉर्म कोण भरू शकतो, फॉर्म कोण भरू शकतो. मग याच्यामध्ये पात्रताने फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया सांगितली याच्यामध्ये बघा, आपण ज्यावेळेस डायरेक्ट PSI डिपार्टमेंट PSI म्हणजे आपले रेग्युलर होणारी ही डिपार्टमेंट PSI ची परीक्षा आणि ही एक्साइज डिपार्टमेंटची परीक्षा याच्यामध्ये थोडंसं फरक आहे. ज्यावेळेस आपण डिपार्टमेंट PSI ला पाहिलं तिथं 4 वर्षाचा क्रायटेरिया ग्रॅज्युएशन असेल तर 5 वर्ष क्रायटेरिया 12वी असेल तर, पण इथं एक्साइज PSI मध्ये म्हटलं आपण एक्साइज PSI कोणती डिपार्टमेंट म्हणजे खात्यांतर्गत ही तुमची परीक्षा, तर यासाठीचा असणारी पात्रता आहे ती खात्यामध्ये बघा कोण कोण भरू शकतो, फॉर्म कोण भरू शकतो आणि पात्रता काय, कोण भरू शकतो, फॉर्म कोण भरू शकतो, असा हा एक प्रश्न आपण. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, एक पहिला क्रायटेरिया आपल्याकडे जवान म्हणून भरती झालेले मुलं, जवान. दुसरी गोष्ट वाहन चालक नी जवान, म्हणजे आपल्याकडे जे जवान एक पद स्पेशल, वाहन चालक आणि जवान असं एक पद आहे. हे दोन माहिती असलं तुम्हाला, ज्याला आपण ड्रायव्हर म्हणतो, हे ड्रायव्हरचं एक आणि जवान एक म्हणजे शिपाई किंवा शिपाई तुम्ही असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे हे शिपाई म्हणून भरती झाले, जवान म्हणून भरती झाले, वाहन चालकाचे म्हणून भरती झाले. आणि तिसरं यावेळेसपासून मी इथं सांगतो, तिसरं जे हा क्रायटेरिया आहे की क्लर्क असणारे जे काय आहेत ना लिपिक, हा लिपिक संवर्गाला सुद्धा संधी इथं मिळण्याची शक्यता आहे. लिपिक नवीन समावेशन असं म्हणूयात आपण याला, नवीन समावेशन याची परीक्षा योजना सविस्तर अजून येईल. परंतु हे क्लर्क जे एक्साइज मध्ये क्लर्क आहेत हे सुद्धा एक्साइज PSI साठी यावेळेस पात्र असतील फॉर्म भरण्यासाठी, म्हणजे फॉर्म भरू शकतील. हा पहिला प्रश्न आपला, हे फॉर्म कोण भरू शकतं याचं उत्तर काय आहे, हे जवान म्हणजे शिपाई असणारे, जवान आणि वाहन चालक असणारे म्हणजे ड्रायव्हर लोक आणि याच्यामध्ये लिपिकवाला, हे 3 संवर्ग इथं फॉर्म भरू शकतात. याच्यामध्ये हा नवीन समावेश झालेला घटक आहे की लिपिक यांना सुद्धा यावेळेस चान्स भेटणार आहे. आणि यांची पात्रता काय आहे, ठीक आहे, फॉर्म कोण भरू शकतो आणि अटी काय आहेत किंवा अट किंवा पात्रता म्हटलं आपण याच्यामध्ये, तर इथं किमान बघा, किमान 3 वर्षे सेवा झालेले कोण, हे लोक, हे जवान शिपाई किंवा लिपिक असतील, ह्यांनी खात्यामध्ये येऊन 3 वर्षे सेवा पूर्ण केली असेल तर ते फॉर्म भरू शकतात. याच्यामध्ये पुढची जी काय लिमिट वयाची काय आहे, म्हणजे तुम्हाला असं जसं की आपण डिपार्टमेंटला पाहतो की 40 वर्ष 35 वर्ष, तसं याच्यामध्ये लिमिटचं तसं बंधन अजून तरी नाही आहे. ज्यावेळेस त्यांचं सविस्तररित्या नोटिफिकेशन येईल की परीक्षा योजना येईल, त्या परीक्षा योजनेमध्ये आपल्याला सविस्तररित्या माहिती दिली जाईल, म्हणजे पात्रता काय आहे त्या बाबतीमध्ये. पण सध्या जर आपण जी पाहिली म्हटलं तर पात्रता तर ही आपली फॉर्म कोण भरू शकतो ह्याच्यामध्ये हा प्रश्न की 3 जण भरू शकतात, हे नव्यानं समावेशन झालं. आणि याच्यामध्ये ही अट किंवा पात्रता यांची काय सांगितली तर याच्यामध्ये किमान 3 वर्ष सेवा केलेले जवान, चालक किंवा लिपिक यांना इथं फॉर्म भरण्याची संधी आहे. आणि ही परीक्षा किती बऱ्याचशा कालावधीनंतर होती, जवळपास खूप, म्हणजे शिपाई जवानाची परीक्षा सुद्धा 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष होत नाही. आणि त्यानंतर आता इथं ज्यावेळेस आपल्याला परीक्षा द्यायची, मला सांगा आता जे काही समजा 2012ला जवान ही परीक्षा झाली, त्याच्या पूर्वीची एक 12-13च्या दरम्यान काहीतरी जवानची, तर त्यांना सर्व्हिसमध्ये येऊन किती झाले 12-13 वर्ष झालेत काही जणांना, बऱ्याच जणांना. बरं लिपिकच्या मध्ये कुठं झाले असतील तर त्यांना काही 7 वर्ष 5 वर्ष झाले असतील, बरोबर आहे. म्हणजे हे ते पात्र आहेत. आता जे 2024ला भरती झाली 600-700 जागांच्या जवळपास, तर ते पात्र नाही आहेत या परीक्षेला. पण जे हे पात्र आहेत त्यांना येऊन बरेच वर्ष झाले आहेत, त्यांचे वय सुद्धा 40, 45, 35 असे प्लस झालेले असणार आहेत. मग तिथं त्यांना क्रायटेरियामध्ये सुद्धा आता जे काही परीक्षेमध्ये देतील त्याच्यामध्ये किमान आणि कमाल वय हे भरपूर असणार आहे. म्हणजे किमान 3 वर्ष झालं आपण हे सर्व्हिसमध्ये येऊन, मग कुणाचं वय 25 असेल, 22 असेल, 20 असेल, 21 असेल, 21 तर नसेल, 20 तर नसेलच, ठीक आहे, 22, 25, 30 असे वय असतील म्हणजे हे फॉर्म भरणारे. आणि कमाल वयमर्यादाचं तिथं थोडंसं बंधन स्थितीला असेल, स्थितीला म्हणजे 40, 45, 50 कडेही असेल, सांगता येत नाही, मग ते सविस्तररित्या येईल. पण लक्षात ठेवायचं हे 3 पदावाले
ज्यांनी की किमान 3 वर्ष सर्व्हिस केली आहे त्यांनी अभ्यासाला लागायचं सविस्तररित्या. पेपर 1 आणि पेपर 2 अशी एकच पेपर होणार आहे. एक पेपर पूर्णपणे कायद्यावर डिपेंड आहे, ते कायद्यावरचा पेपर तुमचं मेरिट ठरवणार आहे. आणि पेपर 1 मध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स घ्यावे लागतील. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मार्क्स घेतले तर एक्साईजमध्ये PSI होण्याची संधी खूप मोठी आलेली आहे मित्रांनो. ही संधी सोडता कामा नये आणि या संधीसाठीच आपण हे घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हे शेअर करू शकता. पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणि ही बॅच अगदी सविस्तररित्या असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही नक्कीच याला संपर्क करा आणि चांगल्या रीतीने तयारी करा. जूनमध्ये जरी जाहिरात आली तरी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये परीक्षा होऊ शकते आणि हा कालावधी बघत जाईल. हे कालावधी तुम्हाला कळणार सुद्धा नाही. त्यामुळे याच्यावर आत्तापासूनच तुम्ही तुमच्या पद्धतीनं लक्ष ठेवून अभ्यास केला पाहिजे. इत्थंभूत ऑथेंटिक अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तयारी लागा आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. नक्कीच संपर्क करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.